साईबाई, हे आदित्य, अरे आहात कुठं तुम्ही दोघे? इथेही असाल, याही अवस्थेत असाल, ताबडतोब निघा आणि इथे माझ्यासमोर हजर व्हा. हो. काय झालं? अप्पा, काय झालं तुम्हाला? कोण तुम्ही? आम्ही तुमची मुलं. हो अप्पा, हा प्रभाकर, हा जनार्दन, हा जगदीश आणि मी म्हणजे स्वानंद. ही असती ना हो, माझे बाप जन्मात ऐकली नाही. अहो अप्पा, तुम्ही बाप असून असं बोलताय? पण दादा, भाई, बंधू, पिंट्या ही नावं तरी ऐकली आहेत का तुम्ही? हो, ही ऐकली. हो, आम्ही तेच आहोत. मग तुम्ही का आलात? आदित्य माझी सुनबाई कुठे आहे? आजकाल सकाळी गुड मॉर्निंग करायला येत नाही, औषध बनवायला येत नाही, रात्री गोष्ट सांगायला येत नाही. माझं ऐका. नाही अप्पा, आदित्य सध्या बिझी आहे. त्याला ऑफिस मध्ये डे नाईट शिफ्ट असते. अहो, तुम्ही उठायच्यात तो घराबाहेर पडतो आणि तुम्ही झोपल्यावरच घरी येतो. आमची सुद्धा फारशी भेट होत नाही त्याच्याशी, नाही का? पण मग साईबाई, ती सुद्धा जाते, ती सुद्धा काम करते का? ती नाही गेली कामाला. अहो, ही तुमची दुसरी सून आली आहे ना घरात, म्हणून सईला म्हटलं की जरा घे, सुट्टी घे. हाँ अप्पा जी, वो सही को आराम करने के लिए ना हमने बिल्लू के साथ पिकनिक भेज दिया. जा आणि पाठव तिला. आदित्यला म्हणा काम सोडून ये. सई आणि आदित्य मला आजच्या आज भेटायला हवेतच. आता तुम्ही याला माझी धमकी समजा किंवा ऑर्डर समजा, ते तुमचं तुम्ही जाणार. मात्र जर ते आले नाही तर मी अन्नाला स्पर्शही करणार नाही. माझ्याकडे काय बघताय असेल? अरे तूच म्हणत ना तुझा आदित्य आणि सईवर लक्ष आहे म्हणून. जा आणि शोधून आण त्यांना. शोधायचं म्हणजे कुठे शोधायचं? सोपं आहे का सापडणं ते? जाकू कशी पाठीवरली चांदण गोंधणी बाई ओ सईताई, ओ सईताई, आता तुम्ही गाणं म्हणा बघा. हे पोत उचलून आणि भसाड्या आवाजात गाऊन घसा आणि हात दुखायला लागला माझा. सईताई, ओ सईताई. सॉरी, काय म्हणतेय? एवढ्या जवळ राहून तुम्हाला माझा आवाज ऐकायला येत नाही? हा, तर डोक्यात प्रॉब्लेम आहे का कानात प्रॉब्लेम आहे? कसले एवढा विचार करताय? आधीचा आय हो, विचारत तुम्ही प्रेम करत होता का काय? सॉरी सॉरी, हा तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही ग, आधी ना सध्या फार विचित्र वागतो आणि मला ते अजिबात आवडत नाही. अगं, तो मला माझ्या मम्मा डॅडूकडे पाठवायचं म्हणतोय. खरंच का काय? हो. अहो, मग ही आनंदाची बातमी आहे ना, तुम्ही दुःखी कशाला होताय? अहो, इथं माहेर जायचं नाव जरी काढलं ना तरी नवरा वास्कन अंगावर येतोय आमच्या. अहो, नशीबवान आहे तुम्ही. 16 सोमवार केले ना तरी असा नवरा सापडणार नाही बघा. मला नाही जायचंय माझ्या मम्मा डॅडूकडे. का? काय आदित्य सध्या काय सिच्युएशन मधून जातोय माहिती आहे ना तुला? ऑलरेडी खूप प्रेशर मध्ये आहे यार तू. अरे, मी जर का निघून गेले तर एकटा पडेल तो आणि या सगळ्या गोष्टी हँडल नाही होणार त्याच्याने. वेगळीच प्रेम कहाणी आहे बघा तुमची. हे प्रेम असतं रे, या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद देते आम्हाला. मला माहिती आहे आदित्यला माझी खूप काळजी आहे, पण तरी मी त्याची साथ नाही सोडू शकत. त्यामुळे आता मला डबल मेहनत करायची, खूप मेहनत करायची आणि आपला बिझनेस खूप खूप मोठा करायचा. मग कळतंय तुमचं प्रेम की तुम्हाला हा बिझनेस अजून वाढवायचा आहे. अहो, पण त्याच्यासाठी 4 ठिकाणी जावं लागेल, 4 लोकांना भेटावं लागेल, आपला स्टॉल सोडून जावं लागेल. हे कसं जमणार आहे? आधीच एवढं काम करून पार जीव चाललाय आपला. आता काम डबल झालं तरी आपण तेवढंच राहणार आहे ना. एवढं समजा कसं जमायचं हो आपल्याला? एखादा एक्स्ट्रा माणूस असता ना तर बरं झालं असतं बघा. पण आता असा एखादा माणूस शोधायचा कुठून? तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. हाय डॅडू. यस, मी बिराजदार शशी, विदाउट एनी मिशी. आता तुम्ही बघत राहा मी ही फुलं विकतो कशी. थँक्यू. डॅडू, तू इथे माझ्या मागे मागे का आलाय? अरे, मी कुठे मागे मागे आलोय? मी आपल्या स्टॉलवर पहिलाच नंबर लावलाय. आपला स्टॉल? हा, मग हे आता जास्ती टाइम वेस्ट करू नका. बोनीचा टाइम निघून गेला ना तर अख्खा दिवस माशा मारायला लागतील. डॅडू, काही नको, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. अरे, तुमचं तुम्हीच बघा, मी मध्ये पडणार नाहीये.
मी फक्त तुमच्या ऑर्डर्स फॉलो करणार आहे. पण मला तुला कुठली ऑर्डर द्यायची नाहीये. पण तुला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स हव्यात ना, मग त्या तू मिळव ना. मी ते स्टॉल सांभाळेन. काय विद्या? हो डॅडू तू जा बरं इथून. मला नकोय, तुम्हाला कुठलाही फेवर घ्यायचा नाही आता तुझ्याकडून. अरे बाबा, मी कुठलाही फेवर करत नाहीये. मी फेवर मागतोय. मी चांगला आदमी आहे, बनू शकतो हे प्रूव्ह करण्यासाठी ना एक लास्ट चान्स मागतोय ग तुझ्याकडे. अगं झोल करून ना खूप पैसे डबल केलेत मी, पण 5 पैशाचा ना सच्चा बिझनेस पण केलाय. त्या क्रेडिटवर तरी मला तुझ्या स्टॉलवर काम करू दे ना प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर शशी बिराजदार, यू आर अपॉइंटेड. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आणि विद्या इकडचं सेटिंग बिटिंग बघतो. तुम्ही बिनदास मीटिंग करा. जा सई जा, जी ले अपनी जिंदगी. ऑल द बेस्ट. सेम टू यू. चला. हे आदित्य केचप, तू गाडीमध्ये काय पेट्रोल भरतो, डिझेल भरतो का घासलेट भरतो रे? त्याला घर 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 साऊंड मारते गाडी. आवाज गाडीचा नाही सर, माझा फोन व्हायब्रेट होतोय खाली. अरे मग तो व्हायब्रेशन एकदाच बंद कर ना. तो फोन उचल आणि स्पीकर फोनवर टाक. तेवढा तुझ्या बायकोचा आवाज आला तर माझा भेजा थोडा थंड होईल. अरे उचल ना फोन, उचल. अरे टाक ना स्पीकर फोनवर. हॅलो 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 हॅलो. ऐक, तुझी माझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नसेल, पण हे बघ आदित्य, आपणच्या इच्छेपुढे मी काही करू शकत नाही. काय झालं आपण ना? ते म्हणतात की तुला भेटल्याशिवाय, तुला बघितल्याशिवाय ते अन्न पाणी घेणार नाही आणि औषधही घेणार नाही. आपल्या दोघांमध्ये जे काही आहे ना ते काही क्षणाकरता बाजूला ठेव आणि एकदा येऊन आपण भेटून जा. कारण हे असंच चालू राहिलं तर काही होणार नाहीये त्यांना. कारण मी प्रयत्न करतो, पण मी येऊ शकेनच याची खात्री नाही देऊ शकत. कारण ड्युटीवर आहे मी आता. असं काय करतो? मी बोलतो ना मल्होत्राशी, तू देईल तुला सुट्टी. मल्होत्राने तर पहिलीच सुट्टी दिली कायमची. मामाला मामा बनवला. कोण काय बोललं रे? नाही अरे, मी म्हणलं ना ड्युटीवर आहे, बिझी आहे. तू समजाव अप्पांना. ऐक ऐक ऐक. अरे हे बघ, तुला शक्य नसेल ना तर निदान सईला तरी पाठव ना भेटायला. ती जर तुला परत घरी यायला हवी असेल तर तू स्वतः तिला फोन करून विचार. हो, पण तिला वेळच वेळ असेल असं गृहीत धरू नकोस, कारण आता तीही काम करते. काय काम करते ती? हॅलो. हे केचप कोण होता रे? कोण होता? आवाज एकदम जाना पहिचाना वाटत होता. नाही, तुमची जान पहचान असण्याचं काहीच कारण नाहीये. मामा होता माझा. मामा? मामाला एकदा भेटला पाहिजे तुझ्या. त्याआधी मी भेटून आलो तर चालेल का? म्हणजे मामाला नाही, माझ्या आप्पांना. ज्या हट्टी आहेत ते खरंच काही जेवणार नाहीत आणि त्यांचं काही बरं वाईट झालं ना तर. अरे होईल तर होऊ दे. काय आहे, आलेला माणूस कधीतरी जाणारच. पण जाणाऱ्या माणसाला तू भेटायला गेलास तर तुझी नोकरी जाणार आहे का नाही? तेव्हा तू गपचूप गाडी चालव. तुझा मामा बोलणार आहे तुझ्या बायकोशी, ती करेल मॅनेज. फॅमिली मॅटर आहे तुमचा. ये, पण तुझ्या बायकोने नोकरी पकडली, तू बोलला नाही मला. काय काम करते सांग नाही? फुलांचा बिझनेस करते ती. वा 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 वा, एकदा भेटायला पाहिजे बिझनेस वुमन फुलवंतीला. मी सांभाळते समजा. नाही विद्या, मला हा बिझनेस आणि फुलं एकदम टॉप पर्यंत नेऊन ठेवायचे.
म्हणजे डायरेक्ट स्टॉल वर ना वेडिंग हॉल पर्यंत. सर तुमच्या या हॉलचं पूर्ण फ्लोरल डिझाईन करून देऊ शकतो. हे बघा ही डिझाईन. पण ह्या कामासाठी आमच्याकडे स्वतंत्र माणसं आहे. बाहेरून माणसं बोलवण्यात आम्हाला झिरो इंटरेस्ट आहे. ए झिरो, घासाघीस करायला तुला काही रस्त्यावरची टपरी वाटली काय? दादू ही रस्त्यावरचीच टपरी आहे. हो. अरे मग काय झाला, पण फुलं तर आपली इंटरनॅशनल क्वालिटीची आहेत ना. एक पण पैसा कमी करणार नाही, कळलं काय? आणि ऑर्डर जर मोठी असली तर आम्ही तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा देऊ, शिवाय फ्री डिलिव्हरी सुद्धा देऊ. या अशा ऑफर तर सगळेच देतात, पण तुम्ही असं काय वेगळं देणार ते सांगा. जर का आमची फुलं आणि आमचं डेकोरेशन पाहून तुमच्या फंक्शनला येणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर स्माइल आली नाही तर आम्ही तुमच्याकडे गार्डनरचं काम करू. 4 महिने ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. ही ऑफर देऊन तुम्ही रिस्क घेताय मॅडम. नाही सर, कारण आम्हाला आमच्या फुलांवर, आमच्या टीमवर आणि आमच्या मेहनतीवर खूप खूप विश्वास आहे. नाईस. काय नाव काय हो तुमच्या कंपनीचं? चाफा. तुम्ही तुमचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा, मी माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरशी बोलून तुम्हाला कळवतो. ओके. बाय द वे तुमचं नाव काय? सई बिराजदार. तुला माहितीये का, त्या शशी बिराजदारच्या आतमध्ये एक भव्या बिराजदार पण राहतो. अच्छा, पण त्याचं काय? मला काय वाटतं माहितीये का, या रस्त्यावरच्या बिझनेस साठी ना बिझनेसमॅन शशिकांत बिराजदारची गरज नाहीये, तर सडक छाप भव्या बिराजदारची गरज आहे. म्हणजे किती प्रश्न करतेस ग तू? मग तुम्ही पण किती जिल पेतळता? पटकन सांगा ना काय ते. आता नाही सांगणार, डायरेक्ट डेमो करून दाखवणार. ए 10 का 20, 10 का 20, 10 का 20, 10 फूल का 20 रुपया, 10 फूल का 20 रुपया दादा. ए लाटका वाले सेले, लाटका वाले सेले, जमूरे जादू का फूल, इसको नहीं खरीदना तेरी बहुत बड़ी भूल. जो गुलाब लेगा वो गुलाब जाम खाएगा, जो नहीं लेगा वो ट्रैफिक जैम पाएगा. ओ दादा, अरे झेंडू लेगा शादी होएगा, आंटी तुम एक दिन दादी होएगा. अरे फूल टिकेगा 4 दिन, चल मामू पैसे गिन. खुशबू गया तो पैसा रिटर्न, छोड़ देगा चिकन मटन. अरे एक तो फूल ले ले दादा, अरे अपनी जुबान अपना वादा, एक तो फूल ले ले दादा. भव्या तू क्या तू? पण तू इथे काय करतोस आता? का हा रस्ता काय तुझ्या मालकीचा आहे का? अरे बाबा, प्रॉपर्टी बांधून जहागीर तू झालास. तू राजा ना बाबा, मी कुठला? उगाच खाजून खपली काढू नकोस. इज्जतवाडीत बोलायचं असेल ना तर बोल, नाहीतर माझी सटकली ना काय करशील? बोलणार नाही, डायरेक्ट करून दाखवेन. त्याच्यापेक्षा ना मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे. हे बघे, मला तुझ्याशी बोलत बसायला आपल्याकडे टाइम नाही. मला कशाला थांबवलंस? मी चाललो होतो ना माझ्या मार्गाने. अरे बाबा, चूक झाली माझी, गलतीचे मिस्टेक झाली. तसं नाही मला. अरे बाबा माफ करो और आगे बढ़ो. चलो. माफ करो और आगे बढ़ो काय? मी काय भिकारी आहे का माझ्याशी अशा भाषेत बोलायला? मी पण नाही आहे, मला पण काम आहे. तुला काम? ही रस्त्यावरती उभे राहून फुलं विकायची काम ही वेळ आली तुझ्यावरती? ती सोड ना बाबा, जाऊ दे ना, मला माझं काम करू दे. चल. बारीक सारीक काम करून का होईना चांगल्या मार्गाला लागतोस ना, हे बरं आहे. आता तुझ्या लक्षात येईल, मेहनतीने पैसे मिळवण्यात सुद्धा वेगळा आनंद असतो. काय बोलतो? हो काय? आणि आपल्या भाच्याला आणि आपल्या सुनेला धक्के मारून घराबाहेर काढायचा आनंद तो कसा असतो रे? मी सईचं कन्यादान करणार नाही. दान करायला ती काय वस्तू आहे का? ती माझी पण पोरगी आहे. मी तुझ्या पोरीला माझ्या पोरीसारखं सांभाळीन. असले मोठे मोठे ढाचे दिले, जबान दिलीस, आणि आता ती तोडायला काय वेगळा आनंद मिळाला तुला? सुधारायचा एक चान्स मला मिळाला तसा तुलाही मिळेल, तो सोडू नकोस. ठीक आहे, ठीक आहे, मला माफ कर. काय बोला? मी म्हंटल मी तुझा शब्द मोडला ना, मला माफ कर. हे मला तुझी माफी बिफी नको या. बघ, मुलीचा बाप म्हणून तुला राग येणं साहजिक आहे. अरे थँक्यू, माझी बाजू समजून घेतल्याबद्दल व्हेरी थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तेव्हा त्यांना जा म्हटलं असलं तरी शेवटी ते गेले त्यांच्या मर्जीने. तू काय मजा बघत उभा राहिलास? पण माझी पण काहीतरी बाजू होती ना, ती समजून घेशील? ती माहितीये रे मला, माहितीये. बरं मला सांग, तुझी लेक सई कुठे सांगशील का मला? तू संबंध तोडलायस, तू हाकललायस, तुझं तू बघ. माझंच बघतोय मी, म्हणून शोधतोय ना तिला, ती कुठे सापडते का ते. अरे घरी आप्पांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय.
सई भेटल्याशिवाय जेवणार नाही म्हणतात आणि ह्या मुलीचा कुठे पत्ता नाही. म्हणून तुला विचारतोय ती कुठे माहितीये का तुला? ठीक आहे, जर काही कॉन्टॅक्ट झाला तिच्या बरोबर तर तिला सांग. घरी आप्पा वाट बघतात. मी बघतोच कुठे भेटते का ते. हे भाई ऐक ना, हे बघ, एका बुकेवर दुसरा बुके फ्री देतो, फ्री. तुझ्यासाठी स्पेशल प्राइस 150ला 2 घे ना. हे भाई. ओ दादा जास्वंद बघा ना, जास्वंद लय चांगलंय. 15ला 1 आहे, तुम्हाला 50ला 4 देते. ओ दादा, ओ ऐका दादा. हे भाई ऐक ना, अरे ही फुलं जर कोमेजून गेली ना तर माझ्या बेटूचा फेस पण कोमेजून जाईल. अरे तुझ्यासाठी नाही, अरे तिच्या खुशीसाठी तरी घेऊन जा ना. ऐक ना, ऐक ना. आल्या सईताई आल्या. चला आता पटापट काय गुड न्यूज आहे ना ते आम्हाला सांगून टाका. हा ना, असे आज काही धंदाच नाही झाला. आता तुम्ही चांगली न्यूज दिली ना की आजचा दिवस बघा कसा चांगला जातोय. काय झालं बेटू, तू ओकेस ना? अहो मीटिंगा करून दमल्या असतील त्या. मी पटकन जेवायलाच घेते. हा नाही नको, माझा मूड नाही. अहो जेवायला मूड नाही, भूक लागती. एक मिनिट, मला सांग तुझा मूड का नाहीये? इतक्या सगळ्या लोकांना भेटून, इतके प्रयत्न करून, इतक्या मीटिंग्स करून, सगळ्यांना कन्व्हिन्स करून सुद्धा एकही मोठी ऑर्डर नाही मिळाली आज मला. अहो मग ठीक आहे ना, आज नाही तर उद्या भेटेलच. काय ओ डाडू? मग नाहीतरी आजचा दिवस पनवतीचा आहे. तुझी काही मिस्टेक नाही आहे त्यात, है की नाही? अहो आज काही पैसे कमवले नाही तर काय उपाशी राहणार आहे का आपण? आधीचे पैसे आहेत आपल्या घरी आणि जेवणाचा डबा पण आणलाय ना आपण. चला आपण समधी जेवण घेऊया पटकन. काय ना बेटू, पोट खाली असलं ना की भेजा पण एम्प्टी वाटतो. पोट भरलेलं असलं ना की आपल्याला फटाफट आयडिया सुचतील बिझनेस वाढवायच्या. चला पटकन जेवून घेऊया. चला चल. बेटा विद्या बेटा, मानलं तुला मी. सुपाप. काय झालं? अरे कसलं जेवण बनवलंयस तू? ही मऊ मऊ भाकरी, हा झणझणीत ठेचा आणि ही भाजी तर म्हणजे, या भाजीबद्दल काय बोलू मी? आवडली नाही का? आवडली नाही? अरे काय फॅन्टॅस्टिक भाजी आहे ही. अरे ही भाजी मी नुसती खाऊ शकतो, नुसती. आणि भाजी खाता खाता ना माझी बोट पण चावून खाऊ शकतो, इतकी फॅन्टॅस्टिक झाली आहे भाजी. अगं ही भाजी खाऊन ना मला खूप वर्षांनी माझ्या आईची आठवण आली. ती पण असंच जेवण बनवायची, एकदम फॅन्टॅस्टिक. मग बरोबर आहे. अहो आजीचे गुण नातीत उतरणारच ना. म्हणजे? अहो म्हणजे हे भाकरी आणि ठेचा मी आणलंय, पण ही भाजी मी नाही बनवली, ही सईताईंनी बनवली. ही भाजी तू बनवली आहेस? फॅन्टॅस्टिक यार, तू तर एकदम सुपरउत्तम निघालीस. हा, तुझ्या हाताला एवढी चव आहे? डाडू, चव हाताला नसते, चव हाताने केलेल्या मेहनतीला असते. मी खूप एफर्ट्स घेऊन खूप कष्टाने जेवण बनवायला शिकले आणि म्हणूनच या जेवणात ती चव उतरली. तू सुद्धा आज याच हाताने खूप मेहनत केली आहे, हो ना? आणि म्हणूनच तुला या हाताने खाल्लेल्या जेवणात ती चव जाणवतीये. त्यामुळे हे जेवण तुला जास्त गोड लागतं. त्यामुळे याचं क्रेडिट फक्त मला नाही, आपल्या सगळ्यांना आहे. वा बेटू वा, आज तुझ्या डॅडूला ना डबल खुशी झाली आहे. एक तर तू फॅन्टॅस्टिक जेवण बनवायला शिकलेस याची, आणि तुला जिंदगीची फिलॉसॉफी पण कळली याची. कशी झाली ही जादू? कोणी केली? 5 ब्रह्मे बॉईजनी केली आहे ही जादू. डॅडू तू सुद्धा त्यांच्या बरोबर राहिलास ना,
तर तू सुद्धा असाच मॅजिशियन बनशील आणि मॅजिक करायला लागशील. अरे हा, त्या ब्रह्मेंवरनं आठवलं मला, जग्या भेटला होता. कोण जग्या? अगं तो तुझा दादा मामा. दादा मामा? दादा मामा इथे आले होते? हो हो, इथे आले होते. अगं तू आप्पा आहेत ना ते, त्यांना तुला भेटायचं होतं म्हणून जग्या तुला शोधत फिरत होता. आप्पांना मला भेटायचंय? नक्की काहीतरी सिरियस गोष्ट आहे. पण त्यासाठी आदित्यचं वचन म्हणून मला पसंत स्मृतीत पाऊल ठेवावं लागेल. कसं जमेल हे? आणि आप्पांना न भेटून तरी कसं चालेल?